खाते वाटपाच्या 2 आठवड्यांनंतरही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम। ठाणे, रायगड, नाशिकसह 11 जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या। दिल्ली दरबारी निर्णय होण्याची शक्यता। नववर्षातील फडणवीस सरकारची आज पहिलीच मंत्रिमंडळ बैठक। राज्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार याकडे लक्ष। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन। आयपीएस बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 जणांची टीम काम करणार। तपासाला वेग। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो। छोट्या आकाला वाचवा, बीड प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा। संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक। 22 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। 7 दिवसांची पोलीस कोठडी। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी वाढवली। जाळपोळ आणि तोडफोडीनंतर तणावपूर्ण शांतता। पोलिसांचा फौजफाटा तैनात। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज शिर्डी दौऱ्यावर। साईबाबा मंदिरात जाऊन आरती करणार। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांची भेट घेण्याची शक्यता। महाराष्ट्रातच पहिलं एआय धोरण तयार करा। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश। एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं, शेलारांचं वक्तव्य। नांदेडमध्ये टोमॅटोच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांना फिरवला रोटावेटर। टोमॅटोला 2 रुपये किलो भाव। लागवडीचा खर्च मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। एकविरा गडावर काही भाविकांच्या हुल्लडबाजीमुळे मधमाशांचं पोळं उठलं। भाविकांची चांगलीच पळापळ। मधमाशांनी चावा घेतल्यानं काही भाविक जखमी। कोल्हापूरच्या मेनन ग्रुपशी संबंधित लीना नायर यांचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मानानं गौरव। ब्रिटिश राजघराण्याकडून दिला जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानानं नायर यांचा गौरव।